मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र. ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही. माझ्या मार्फत कुणीही मार्गदर्शन करत नाही. मी प्रत्यक्ष मार्गदर्शन करतो. आपण मला भेटू शकतात, पण भेटण्या अगोदर एक दिवस अगोदर मोबाईल आणि निघतानाही मोबाईल हवा. काही लोक एक दिवस अगोदर मोबाईल करतात आणि निघताना मात्र दुसऱ्या दिवशी काही कामकाज निघून गेल्यावर मोबाईल करत नाही. यामुळे मी अडकून पडतो आणि तथाकथित लोकांना मी मार्गदर्शन करू शकत नाही. म्हणजे निघताना मोबाईल करतील त्यांच्यासाठी मी हजर राहील. आजचा व्हिडिओ क्रमांक आहे 610, 2 जुलै 2026, वेळ 8:30 सकाळची. आपण चाललेले आहोत आळंदीहून संगमनेर मार्गे. आपण जाणार आहोत. परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. आजचा विषय सुरू करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया. यंत्रसिद्धीचं वाटप सुरू झालेलं आहे. ज्यांना हवं असेल त्यांनी मागणी करून घ्यावी. जन्मकुंडलीच्या माध्यमातूनच आपण प्रत्येक समस्याचं निवारण करत असतो. हस्तरेषाच्या बाबतीत काहीचं हे शास्त्र आहे की नाही हे संशयास्पद आहे. हे 2 आहेत. तळवे हात आहे, याच्यावर रेषा आहे. याच्यावर आयुष्याची रेषा पण आहे. दोघंही मनगटे आपण कापून टाकले म्हणजे आयुष्य रेषा तोडल्या तरी आयुष्य शिल्लक राहते. म्हणून या शास्त्राविषयी जरा संशय निर्माण होतो. कामाख्या देवी गुवाहाटी येथे माझं शिक्षण झालं आहे. तेथील शंकराचार्यांनी मला या शिक्षणापासून दूर ठेवलं. कारण म्हणे या शिक्षणामध्ये 100% सत्यता मिळत नाही. आणि मग काय होते की आपण अनेक विषय शिकत बसलो तर एकही विषय पूर्ण होत नाही. एक ना भाराभार चिंध्या अशा प्रकारचं. म्हणून पारंपरिक जे शास्त्र आहे, देवादिकांचं जे शास्त्र आहे, ऋषीमुनींचं जे शास्त्र आहे आणि जे जगत मान्य आहे आणि आता भारत सरकारच्या सर्वोच्च न्यायालयाने पण याला मान्यता दिलेली आहे. म्हणून हे शास्त्र अंधश्रद्धा मुळेच नाही. शास्त्राला मार्गदर्शन आहे. कुठलंही शास्त्र हे मार्गदर्शक असते. विज्ञानामध्ये मार्गदर्शकपणा आहे नाही असं नाही. परंतु विज्ञान हे अपूर्ण आहे. काल पेनिसिलिन चालत होतं, आज पेनिसिलिन चालत नाही. ICUचे हॉस्पिटल, क्रिटिकलचे हॉस्पिटल हे जगण्यासाठी आहे का मरण्यासाठी हा एक प्रश्न निर्माण होत आहे. सरकारने संशोधन करायला हवं की यांच्यामध्ये किती मृत्यू होतात. प्रत्येक रजिस्टरमध्ये पेशंटची नोंद झाली पाहिजे आणि तो महिन्याभरात त्याची स्थिती काय हे जाणून घ्यायला पाहिजे. पुष्कळसे डॉक्टर भले मोठं बिल घेतात आणि सांगतात घरी जाऊन सेवा करा. याचा अर्थ काय? तर मेडिकल शास्त्राच्या बाबतीत आपण बघणार आहोत ज्योतिषशास्त्र. ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून आपल्याला कोणते रोग होतात, कोणतं अनारोग्य स्थिती राहते याचं ज्ञान मिळते. आता हा विषय मेडिकल शास्त्राचा असला तरी ज्योतिषशास्त्रामध्ये एक स्वतंत्र विभाग आहे. हा प्राचीन विभाग आहे. आमचे वडील वैद्य होते, वैद्यराज होते. अरण्यामध्ये जंगलामध्ये जात होते, वनस्पती आणत होते. घरून निघताना धन्वंतरीची पूजा करून आणि प्रमुख नक्षत्र आणि योग पाहून ते निघत होते. आणि त्याच याला ती वनस्पती जडीबुटी आणली की घरी आणली की त्याचं स्वच्छतीकरण व्हायचं. आणि मग ते मुहूर्तावर सुद्धा त्याचं मग काढा करायचा आहे, अर्क करायचा आहे, पावडर करायची आहे, भस्म करायचं आहे. ते पण मुहूर्त पाहून करत होते. माझे वडील
इतके एक्सपर्ट होते की त्यांना सोनोग्राफी, MRI, CT स्कॅन काही लागत नव्हतं. नाडीवर बोट ठेवलं की ते सांगत हा टायफॉईडचा ताप आहे, मलेरियाचा ताप आहे, संसर्गजन्याचा ताप आहे, अखाद्याचा ताप आहे. ज्योतिषशास्त्राच्या संबंधित ते असल्या कारणाने हा टोक नजरचा सुद्धा बाधा आहे. आता प्रत्येक गोष्ट विज्ञान म्हणते पुरावा द्या, विज्ञान म्हणते पुरावा द्या, पुरावा कोर्टामध्ये चालतो. आता पुरावा हा कितपत सत्य असतो, साक्ष कितपत सत्य असते, हे तर ईश्वराला माहिती. प्रत्येक जण आज तर इतकी हुशारी झालेली आहे, मंत्रीगण शपथ घेतात 15 लाख रुपये आम्ही देऊ, 1 कोटी लोकांना नोकऱ्या देऊ. कोणाला मिळाल्या? त्याचप्रमाणे सगळं कोर्टातही असते. सगळं पैशाकडे ओघ चाललेला आहे, पैसे मिळवण्याकडे. आणि पैसा हा अंतिम सत्य नाही आहे. पैसा ज्या मार्गाने येईल त्या मार्गाने रोगराई सुद्धा येणार आहे, हे लक्षात घ्या. पैसा अनुचित मार्गाने मिळवलेला असला की मग मोठे रोग होतात, त्याला लाखो करोडो रुपये येतात. एवढे खर्च करूनही मनुष्य जिवंत राहत नाही. सारखा दवाखाना, खाटल्यावर म्हणजे पलंगावर पडून झोपणे सारखं, पॅरालिसिस होणे, अंधत्व येणे, अपंगत्व येणे, कॅन्सर होणे, हे जे विकार होतात याला कर्म कहाणी असते. आणि कर्माला जीवन आयुष्यामध्ये फार महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्रात महत्त्व आहे, पण पुराणातही महत्त्व आहे. दशरथ राजाने श्रावण बाळाला बाण लागला आणि तो मृत्यू पावला. आणि श्रावण बाळाच्या वडिलांनी सांगितलं की त्याचप्रमाणे तुला शाप मिळेल. शाप हा सत्य असतो, मी मानतो, कोणी माना अगर नका म्हणा. खुलेपणाने मी सांगतो. पुष्कळशे लोक ज्योतिषशास्त्राकडे जाताना सांगत नाही आणि त्यांच्यापासून यश मिळालं हे पण सांगत नाही. आम्ही नास्तिक आहोत, ज्योतिषशास्त्र अंधश्रद्धा आहे. आणि बायकोच्या करवी गुंडळी आमच्याकडे मागच्या दाराने पाहायला पाठवतात. हास्यास्पद आहे. मी ज्योतिष पाहतो, ज्योतिषशास्त्राकडे जातो, तिथले उपासना करतो, आराधना करतो, मंदिरात जातो, व्रतवैकल्य करतो. याला लाज शरम कशाला हवी? बारमध्ये जाताना लाज शरम पाहिजे तुम्हाला, वेश्याकडे जाताना लाज शरम पाहिजे, चोरी करताना लाज शरम पाहिजे, कोणाच्या मंदिरातले काढलेले जोडे चोरताना लाज पाहिजे. पण ज्योतिषशास्त्राचं उघडपणे जायला पाहिजे. आणि उघडपणे जो जाईल त्याला श्रद्धा फल देईल, नाही तर कोणाला नाही. काही लोक असे असतात की उपासना आराधना करून घेतात आणि मग ब्राह्मणाला, पुजाऱ्यांना किंवा ज्योतिषांना दक्षिणा देत नाही. हे अत्यंत घाणेरडं कृत्य आणि अत्यंत लज्जितास्पद कृत्य आणि लक्ष्मीचा अपमान करणारं कृत्य आहे. सरकारने मोफतची सोय 1500 रुपये 15 किलो अन्न हे मोफतची जी सवय लावलेली आहे ती खाजगी क्षेत्रातूनही सवय लागायला लागली. मग म्हणजे बुडीत लोकांच्या रकमा बुडवणे, लोकांचे उसनवारीचे पैसे न देणे असे प्रकार वाढू लागले. आणि मग शेवटी दुःख येणारच आहे. आज नाही तर उद्या त्याच्यात पडणारच आहे. आपली कॅपॅसिटी आहे, माझी कॅपॅसिटी आहे धान्य घ्यायची, माझ्या बाईची कॅपॅसिटी आहे स्वतः कमाई करायची. मग मी का घ्यावं धान्य? मी घेत नाही. आमचं बोरकर घराणं एक असं घराणं आहे की सरकारची कुठलीही सवलत आम्ही घेत नाही. आम्ही सशक्त आहोत, आहे तेवढं बरोबर आहे. उलट दानधर्म करावा, लोकांना खाऊ घालावं, लोकांना पिऊ घालावं, अशा प्रकारची आहे. कारण सत्य आणि असत्य या 2 घटकामध्ये कर्म जाते. आणि कर्मगतीचा योग आपण पाहतो. एखाद्याच्या रस्त्यामध्ये मृत्यू का येतो? एखाद्यामध्ये गाडीमध्ये 40 लोक असतात, 2 लोक वाचतात, का वाचतात? जळून मरणं का होते? मृत्यूचं प्रमाण फाशी घेणं, जाळून देणं, विष देणं असं का होते? आता ह्या घटना घडण्यापूर्वी सुद्धा आपल्याला जाणता येते की आपला मृत्यू कसा आहे, केव्हा होणार आहे, कोणत्या पद्धतीने होणार आहे, कितव्या वर्षी होणार आहे, हे सुद्धा ज्योतिषशास्त्र तुम्हाला सांगू शकते अधिकाधिक सत्यतेच्या मार्गाजवळ जाण्यासाठी. आणि ते आवश्यक आहे. एक संशोधनाचा विषय माझ्याकडे आहे आता
की पती पत्नी असते. पती पत्नीमध्ये असते तर काही स्त्रिया सौभाग्यवती जातात, काही स्त्रिया विधवा योगात जातात. असं का होते हे पण बघण्यासारखं आहे. माझ्या घराण्यामध्ये 8 पिढ्यात आम्ही पाहिलेलं आहे तर सगळ्या विधवा झालेल्या आहे. माझी आई पण विधवा झाली, पण माझी पत्नी सौभाग्यवती गेली. माझा भाऊ गेला, माझी वहिनी पुन्हा विधवा झाली. तर हे कर्मगतीच्या प्रमाणे असं आहे. कोणी अगोदर जावं कोणी नंतर जावं हा काही आपल्या हातातला प्रश्न नाही. पण जो आपल्या हातातला प्रश्न नसतो तो कर्मगतीचा प्रश्न असतो. हे पण लक्षात घ्या. देवदिकाळ बदलू शकले नाही. लालबहादूर शास्त्रींचा मृत्यू झाला, काय झालं हे आपण बघतो. सुभाषचंद्र बाबूंचा मृत्यू कसा झाला, काय झाला, निधन कसं झालं. अजित पवारांचं आपण आता बघितलं की ते हृदय द्रावक मृत्यू त्यांना आला. आता हा कसा झाला, काय झाला याचा संशोधनाचा विषय आहे. तेही खरं आहे. आणि मृत्यू हे अंतिम सत्य आहे. सुखाह मृत्यू होणं हे सर्वात श्रेष्ठ पुण्यकार्य. माझी पत्नी निधन झालं 13 सप्टेंबर 2023ला. मी जवळ बसलो होतो स्टुलावर, पलंगावर पडलेली होती. एक वडी, खोबऱ्याची वडी अर्धी तिने खाल्ली, ती अर्धी तिच्यातली उरलेली मी खाल्ली. तिने माझा आवंठा गिळलेला पाहिला आणि शेवटचा शब्द देवाचं नाव घेतलं नाही तिने. ती समाजकर्ती होती, समाजाला प्रबोधन करणारी स्त्री होती. आणि तिने सांगितलं की माझं कार्य हे सुरू ठेवा. पहा, अंतिम क्षणाच्या मृत्यूच्या घडेत शेवटच्या क्षणाला लोक विनाकारणच महाराजांचं नाव घेत बसतात. चुकीची गोष्ट आहे. त्या महाराजाचं देणं घेणं काय आपल्याशी. म्हणून आपण पत्नीचं माझ्यावर किती प्रेम होतं. तिने माझ्याकडे दोघे डोळे लावले, पाहिले, हात नीट केले, पाय नीट केले आणि तिच्या डोळ्यामध्ये मी वाचलं की तुम्ही तुमची काळजी घ्या आणि हे शास्त्र चालू ठेवा. त्यानुसारच मी हे शास्त्र सुरू ठेवलं आहे. नाहीतर मी ठरवून ठेवलं होतं तिच्या अग्नी देताना मीच त्याच्यामध्ये उडी मारणार होतो किंवा बसणार होतो, कारण आमचं प्रेम एकमेकावर अधिक होतं. पण अंतिम शब्द पाळणं हे जिवंत राहिलेल्यांचं कर्तव्य आहे. मुलं किती पाळतात अंतिम शब्द, सुना किती पाळतात, नातवं किती पाळतात, हा एक प्रश्न आहे. आई वडिलांची संपत्ती घेऊन हे मी कमाई करतो असं शब्द ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीचं वंशाकडून निघते त्यावेळेला ते पापाचरण होते. आणि मग अशांची संपत्ती एका पिढीतून निघून जाते, दुसऱ्या पिढीतून निघून जाते. किंवा संपत्ती असून सुद्धा भोगता येत नाही, पॅरालिसिस सारखे विकार होतात. चालणं नाही, बोलणं नाही, अंधत्व वगैरे. काहींना कॅन्सर सुद्धा होतात. कॅन्सर झाल्यावर मग मृत्यू समोर दिसतो. आज नाही, उद्याही नाही, परवाही नाही, केव्हाही. मग हे कर्मगतीचं कारण आहे. आणि याच्यामध्ये कर्मगती मी तुम्हाला सांगतो की आईवडिलांविषयी कर्म हे अधिक जागरूक राहते. एका शब्दाने सुद्धा तुम्ही आईवडिलांना बोललं, एका शब्दाने काय, पण शब्द न वापरता नजरेने सुद्धा तुम्ही केलं तरी ते पापत्व आहे. मी 78 वयाचा माझं आयुष्य आहे. मी माझ्या जाती समूहात, इतर जाती समूहाचा, इतर धर्मियांचा सुद्धा मृत्यू स्वतः बघितलेले आहे. अनेक दवाखान्यामध्ये मी गेलो आहे. कॅन्सरच्या दवाखान्यात गेले असताना ज्यांच्या गळ्याला कॅन्सर झाला त्यांना काय झालं, त्यांचं कर्म कोणतं होतं. डोळ्यांनी आंधळे झालेल्यांना आपण इतरांच्या त्यांच्या नातेवाईकांना विचारून संशोधन करण्याचा प्रयत्न केला तर त्याला अंधत्व का आलं हे बघायला पाहिजे. एक उज्जैनचा व्यापारी माझ्याकडे होता. तो म्हणे मी फार पुण्यवान आहे. म्हटलं कबूल आहे, छान आहे, चांगली गोष्ट आहे, पुण्यवान राहिलं पाहिजे. पण मी त्यांना एक प्रश्न केला. म्हटलं एक वस्तू तुम्ही एकाला 10 रुपयाला देता, दुसऱ्याला 12 रुपयाला देता, तिसऱ्याला 13 रुपयाला देता, दुसऱ्याला 5 रुपयाला देता, हे सुद्धा पापच आहे की नाही. आणि 6 महिन्याने मी गेलो तर ती व्यक्ती पूर्णपणे आंधळी आणि पांगळी झाली होती. त्या शॉपमध्ये ती येऊ शकत नव्हती, मूलबाळं काहीच नव्हते. आणि इतक्या जलद कर्मगतीची परीक्षा येऊन निर्णय येईल हे मला आश्चर्यकारक झालं. माझी दृष्टी ही संशोधनात्मक असते नेहमी.
मी पण तुम्हाला सांगतो की मी जे बोलतो त्याच्यावर विश्वास ठेवायचा न ठेवायचा ही तुमची इच्छा. पटलं तर ऐकायचं, नाही पटलं तर दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं, नाही तर स्वतः विचार करून संशोधनात्मक कार्य सुरू ठेवायचं. तर कर्म कहाणी जी असते ती आपल्या हातात नसते. जन्म आपल्या हातात नाही, मृत्यू आपल्या हातात नाही. आणि ह्या जन्म आणि मृत्यूच्या अंतरामध्ये जे आपण कर्म करतो, ज्या ठिकाणी आपल्याला हे टेस्टनं लागतात ते आपण बघायला पाहिजे. आता याच्यामध्ये आपल्याला ठेस लागली, मला ठेस लागली तर मला आईवडिलांनी शाप दिला म्हणून लागली का? अरे मी नीट चाललो नाही म्हणून लागले ना. एक मातृशाप आणि पितृशाप हे सांगितले जात आहेत, तर हे आपल्याला स्वतःला पापत्व म्हणून घेण्यासारखं आहे. आई वडिलांचे शाप कधीच नसतात आणि त्याच्यासाठी कुठेही विधी नसतात. तुम्ही गंगेच्या किनारी गंगेत डुबकी मारत बसले ही आयुष्यभर तर तुमचं पाप धुतलं जाणार नाही. आईविषयी कर्म काढणे उचित योग्य नसेल तर. आणि ज्यांनी त्यांची संपत्ती घेतलेली आहे त्यांना तर ते अधिकच बारकाईने चाळणीने चाळून तुम्हाला कर्म कहाणी भोगावी लागते. आई वडिलांनी नाही संपत्ती दिली तरी तुमचा देह हा अरबो खरबो रुपयाचा आहे. किडनीची किंमत काय आहे? 5 कोटीची किंमत, 10 कोटीची किंमत किडनीची आहे. डोळ्याची किंमत काय आहे? अरबोची किंमत आहे. हृदयाची किंमत याला तर किंमतच मोजता येणार नाही. एवढं अनमोल शरीर तर तुम्हाला दिलं आणि त्याची किंमत तुम्ही आईवडिलांची करत नाही, त्याची किंमत तुम्ही देत नाही म्हणजे बुडवणारे लोक आहे. तुम्ही कर्ज बुडवलं आहे. त्या यादीमध्ये तुमचं नाव टाकलं जाईल, त्या रकान्यात तुमची नावाची नोंद होईल. पुष्कळांना आपण पाहतो की लग्न होत नाही, तसेच राहतात. अनेकांना आयुष्यभर दुःख भोगावं लागते. अनेकांना जीवन आयुष्यभर भाड्याच्या घरात राहावं लागते. अनेकांना एकाच शेतामध्ये उत्पन्न दुसऱ्याला येते, आपल्या शेतात उत्पन्न येत नाही. पीक उत्पन्न भरपूर होते पण भाव मिळत नाही. आपण शिकलेले असतो पण मुलं शिकत नाही. आपण निर्व्यसनी असतो पण मुलं व्यसनाधीन असतात. असं का होतं? हे संशोधनाचा विचार आपण करून पाहायला पाहिजे, तरच याला आपल्याला उलगडा येतो. आता पुष्कळशे ग्रंथ असे आहे, पुष्कळशे की त्याच्यावर नियम दिलेले असतात की ह्या नियमाप्रमाणे हा ग्रंथ वाचला पाहिजे. तो त्याच नियमाने आपण वाचला पाहिजे. आणि तुम्ही तो त्या नियमाने वाचला नाही तर ग्रंथ वाचून उपयोग नाही, उलट पापत्व घेणं आहे. गायत्रीचा मंत्र आपण पाहिलं तर गायत्रीचा मंत्र हा घरातच म्हणायला पाहिजे किंवा मंदिरामध्ये म्हणायला पाहिजे किंवा डोंगरा गिंगरावर अगदी शांततेच्या वातावरणात गायत्री मंत्र म्हणायला पाहिजे. आणि ज्याच्यात पावित्र्य असेल त्यांनीच तो म्हणायला पाहिजे. पण आज रिक्षामध्ये जाताना गायत्री मंत्र लावून टेप रेकॉर्ड लावली जाते, रस्त्याने गुणगुणवली जाते, नाटक सिनेमामध्ये मंत्र म्हटला जातो, विवाहाच्या समारंभात. हे काय चाललं आहे काय? आणि हे सांगणारच सांगतच नाही आजकाल. पूर्वी कसं लोक सांगत, अरे त्या आईकडे लक्ष दे ना, तिचं पातळ बरोबर नाही आहे, काही नाही आहे. त्यांना कधी तू नेलं नाही त्यांना. तुम्ही नेहमी जाता प्रवासाला, त्यांनाही सोबत नेत जा, गुरुदेवताचं दर्शन करून येत जा, त्यांच्यासाठी थोडंसं चांगली मिठाई घेऊन जाता. असं सांगणारे लोक नाही. सगळे लबाडी आपलं हित साधलं, तुमच्या घरात काही हो. मी एकाला प्रश्न केला सहज की जरा बा आमच्या मुलांना जरा चांगलं सांग, माझी मुलं चांगले आहेत, चांगलं सांग. तो म्हणे वा हे आम्ही नाही सांगणार, आम्ही वाईटपणा कसा गेला. कारण असा मनुष्य शुद्ध लबाड, त्याला फक्त खाणं माहीत आहे, त्याच्यानं लुबाडणं माहीत आहे, त्याला ओरबाडणं माहीत आहे. ही माणसं ओळखायला पाहिजे आणि ह्या माणसा जवळ बसू देण्याच्या लायकीची नाही. यांची सावलीसुद्धा वाईट आहे. बाभूळ झाडाची सावली वेगळी असते, वडाची सावली, पिंपळाची सावली फरक असतो. इतकं बारीक तत्व आपण पाळलं पाहिजे. मी ते पाळतो. झाड आहे पण झाडाची सावलीचे प्रकार, त्याचे परिणाम वेगवेगळे आहेत. मंदिराचं ठिकाण आलं की तुम्हाला पवित्र मिळेल, नदीचं ठिकाण आलं की तुमचा उत्साहाचं भरतं येईल. एखादा किडा आला तर तुम्ही त्यांच्या जवळून गेले तरी दुर्गंधी सोसावी लागेल. असा योग असताना त्याचप्रमाणे आपण जीवन आयुष्यामध्ये कोणाशी मैत्री करायची, कोणाशी बोलावं, कोणाशी काय करावं हे आपल्याला बघायचं असते.
आणि कोणाची श्रीमंती असली ती आपल्याला मिळत नाही. आपण हुसाचं नाही. कोणाचं काही असलं तर त्यांचे पैसे आपण मोजायचे नाही. मोजायचे नाही म्हणजे मनाने किती पैसे कमाई करतो, काय करतो, हे पापत्वाचं लक्षण आहे. तो त्याच्या नशिबानं कमवतो. तुम्ही कमाई करा. तुमचं नशिबात तुम्हाला पैसे मिळत नाही याचा अर्थ काय, याचं संशोधन मनन करा. देवाला विचारा, मंदिरात जाऊन विचारा. मंदिरात जा आता विचारायला म्हटलं तर तिथेही पैसे लागतात. 2500 रुपये पावतरचं तिकीट म्हणालाच पाहिजे. त्याला दक्षिणा म्हणाल काय आहे. दक्षिणा ही स्वखुशीने द्यायची असते आणि ती ब्राह्मणाला, ज्योतिषाला, पुजारी वर्गाला द्यायची असते. मंदिरामध्ये तिकीट लावून दर्शन घेणं तर मला मान्य नाही. अशा ठिकाणी मी एवढीच जात नाही. कारण तिथे पनमेश्वरच नसतो. पनमेश्वर भावाचा भुकेला आहे. एक फुलपाकळी वाहिली तरी पनमेश्वराचं दर्शन होते आणि तो सगळेच कणाकणात आहे. तुम्ही मंदिराच्या बाहेरून मूर्तीचं दर्शन नाही घेतो तर कळसाचं दर्शन घेणंही महत्त्वाचं आहे. तुम्हाला विठोबा तुमच्या घरी येईल, तुमच्या दाराशी येईल, तुम्हाला स्वप्नात येईल. आपण ऐक्या वाटतो. तुकाराम महाराजांची पत्नी होती जिजाबाई. तिला काटा रुतला होता, काटा निघत नव्हता. तेव्हा प्रत्यक्ष पांडुरंग काटा काढायला आले होते. जे संत मंडळी आहे त्यांना संताच्या घरी परमेश्वर आलेला आहे. देवाच्या खालचा दर्जा असेल तर तो संतांचा आहे. संत महंत म्हटलं जातं त्यांना. देव प्रत्यक्ष त्यांच्या घरी आलेले आहे, भेटीला आलेले आहे. महाराज हे मार्गदर्शक आहे. महाराजांच्या आयुष्यामध्ये ईश्वर भेटले की नाही भेटले हा एक संशोधनात्मक विषय. काही चारित्र्यामध्ये गोष्टी घुसळल्या जातात, समाविष्ट केले जातात. कलियुग आता लाखो वर्ष राहणार आहे आणि युग संपल्यावर कलियुग सुरू झालं आणि कलियुगाचा कल्की अवतार हा कोल्हापूर आणि बेळगावच्या सीमेवर होणार आहे आणि तो घोड्यावर बसून येणार आहे. बाण त्याला असणार आहे. हे स्वच्छ धर्मग्रंथामध्ये लिहिलेलं आहे. मग हे बाकीचे जे अवतार आले हे कुठून आले हा एक प्रश्न मनाला पडतो. मी अमुकचा अवतार आहे. तो मनुष्य मरून गेला, निधन झालं की मग त्यांचे चेले चपाटे मग ते पोथे आणि पुराणे लिहित जातात. पण ते पुराणही नसतात, पोथेही नसतात. तो खोटा इतिहासही नसतो, त्याला इतिहासही म्हणता येत नाही. मग सत्यता पाळून श्रद्धा ठेवायला आपण पाहिजे. ईश्वर जिथे आले आहे ते ठिकाण तीर्थक्षेत्र. ईश्वर जिथे आले नाही, परमेश्वर जिथे आले नाही ते तीर्थक्षेत्र नाही. जसं माझ्या गावामध्ये राम मंदिर आहे आणि अयोध्याचं राम मंदिर आहे, हे वेगळं आहे. अयोध्याचं राम मंदिर हे तीर्थक्षेत्र आहे. माझ्या गावातलं राम मंदिर हे गावातलं राम मंदिर आहे. त्याला तेवढं दर्जा नाही. मोठा दर्जा, अधिक पुण्य हे अयोध्येच्या रामाचं. हे आपण जाणायला पाहिजे. कर्मगतीचा थाक वाटला पाहिजे. कर्मगतीची भीतीसुद्धा वाटली पाहिजे. कर्मगतीचा आदरसुद्धा वाटला पाहिजे. कर्मगती मी चांगलं करतो तर माझं चांगलंच होणार आहे ही खात्री शाश्वती असली पाहिजे. म्हणून कर्मगतीने राहणं. पुष्कळदा आपण घर बांधतो, गाडी घेतो. पुष्कळशे लोक सांगतात मी सासरवाडीहून आणलं, मी कर्ज काढलं, मित्रांनी मला दिलं आणि पैसे माझे असतात. आता ज्या वेळेला तुम्ही लक्ष्मी दुसऱ्याची सांगतात मग तुमची लक्ष्मी ती नाहीच, ती दुसऱ्याच्याच घरी गेल्याशिवाय राहणार नाही. असे खोटे बोलण्याने तुम्ही घर बांधलं असेल, गाडी घेतली असेल किंवा काही शेतीबाडी घेतली असेल, काही असेल त्याच्यात ते असंच निसर्गाची कोप होईल. भाव कमी मिळतील, घरामध्ये सुख शांती राहणार नाही. म्हणून सत्य बोलावं. मी नेहमी सांगतो की माझी कमाई आहे, मी कमाई केलेली आहे, मेहनतीने कमाई केलेली आहे, सत्यतेने कमाई केलेली आहे. माझी मी कोणाकडनं उसरवार घेत नाही. मीठ पण मी आयुष्यात उसरवार घेतलेलं नाही आणि घेणारही नाही अंतिम क्षणापासून. ही माझ्या पत्नीची शिकवण होती.
माझे वडील वैद्याचार्य होते, राजवैद्य होते, त्यांची शिकवण आम्हाला मिळालेली आहे. असो, आजच्या कार्याला इथेच विराम देऊया. माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि पुढच्या कार्यात पुढचा विषय घेऊया. बोरकर गुरुजींचे विचार आपल्याला पटत असतील, समाधान देत असतील, कार्य करीत असाल तर हे व्हिडिओ इतरांना शेअर करा. आपल्याला शेअर केलं की पुण्याचा लाभ मिळेल, मला समाधान प्राप्त होईल आणि जे बघतील त्यांना पण पुण्याची प्राप्ती होईल. असो, आजचा विषय आपण इथेच थांबवूया.